नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही बघता मी आता हे आपल्या बाईकसाठी टाकलेलं SS हँडल जे आपण बॉम्बे कस्टम वर्कवरून घेतलं होतं ते काढलं आहे. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलेलं लास्ट टाईम की मी आता हिमालयन 450ला शिफ्ट होतो आहे. लॉंग रूटसाठी आपण ती गाडी वापरणार आहोत आणि शॉर्ट राईडसाठी ऑफिस वर्कसाठी फक्त मी ही बाईक वापरणार आहे. तर हिला मी सगळी छोटी केली आहे. जे गार्ड्स वगैरे सगळे काढून टाकलेले ते गार्ड पण चेंज करणार आहे. त्याच्यासाठी वेगळा ब्लॉग येईल तो मी दाखवेल. आणि माझा शाळेतला मित्र दिनेश तो आता मला भेटायला आला आहे. तर हे जे गार्ड आहे हे आपण त्याच्या नवीन बुलेटला आपण टाकणार आहोत. त्याच्याकडे ही बाईक आहे आणि तिच्यासाठी आपण हे हँडल मी त्याला सजेस्ट केलं आहे लॉंग रूटसाठी ऑफिससाठी खूप बरं पडेल हायवे टू हायवे. हॅलो फ्रेंड्स, मी ओमकारचा वर्गमित्र. ॲक्च्युली मी ओमकारला भरपूर दिवसांनी भेटायचं बोलत होतो आणि शेवटी आज दिवस आलाच. या हँडलसाठी मी इकडे आलो आहे पनवेलला त्याला भेटायला. बेसिकली मी गेली 1.5 वर्ष ही बाईक चालवतो आहे. ही माझी पहिली बाईक आहे बुलेट. आणि या बाईकचं असं आलं आहे की या बाईकचं हँडल आहे ते खूप कम्फर्टेबल आहे. पण सिटी राईडसाठी थोडं डिफिकल्ट होतं की ट्रॅफिकमध्ये थोडं आपल्या शोल्डरवरती आणि याच्यावरती थोडं प्रेशर येतं. सो म्हणून ओंकारने मला सजेस्ट केलं की त्याचं हे हँडल आहे तो जे लाँग टुरिंगसाठी आणि हायवे सिटी राईडसाठी वापरतो. सो हे माझं बाईकला आता फिट करणार आहे. बघूया आपण कसं. ओके चल. तो इसमें डालना है इसको. तर हे सुजित भाऊ आहे. आता हा पण काय बोलतोय बघूया. बताओ ना यार कैसे सब खोलना पड़ता है, बहुत तकलीफ होता है, ये सब बता इसमें तो डाल दूंगा ना वीडियो पे. सो हे सुजित भाई हे सगळ्या गाड्यांचे काम करतात. सेक्टर 3 करंजाडेमध्ये यांचं शॉप आहे. आणि आता हे पूर्ण सुजित भाई क्या क्या खोलेंगे, पूरा खोलना पड़ेगा ना. पूरा खोलना पडेल. लिखलेगा तो हे सगळं खोलायला लागणार आहे आणि खूप कटकटीचं काम आहे. पण ते ॲक्च्युली कोणलं मेकॅनिक करत नाही. पण ते आपले मित्र आहेत म्हणून ते फक्त करतात, आपल्यासाठी करतात, बाकी कोणासाठी करत नाहीत ते. सो तुम्हाला पनवेलमध्ये राहत असाल आणि तुमची कुठली पण बाईक असेल तर तुम्ही इथे येऊ शकता सुजित ऑटो गॅरेजला. तुमची गाडी कुठे टोचन वगैरे करायची असेल, कुठे बंद पडली तर तुम्ही येऊ शकता. सुजीत भाई आपका एक बार नंबर बोल दीजिए इसमें, मोबाइल नंबर. 8291353801. तो यहाँ पे पनवेल में किधर भी बाइक बंद पड़ गया क्या हो गया आप आ जाओगे ना. और टाइम लगेगा. हां या नंबरवरती फोन करा. माझं नाव सांगा, ओंकारचा मित्र बोलतोय म्हणून. सो ते तुम्हाला हेल्प करतील सगळे. सुजित भाई बोलतायत काम करायला गरमी होत नाही तेवढा या व्हिडिओमध्ये बोलायला गरम होतं मला. नाही, ही इज अ व्हेरी नाईस गाय. करतात ते छोटं मोठं काम असेल तरी करतात. सो आता नेक्स्ट टाईम माझी नेक्स्ट मंथमध्ये बाईकची सर्व्हिसिंग असणार आहे बुलेटची. सो मी यांच्याकडे देणार आहे आणि मग बघणार आहे कसं ते बाईक बुलेटचं काम करणार ना. बुलेटचं पण काम करतात ते पूर्ण. तो सगळ्यात मुश्किल काम आहे हे काढायचं. म्हणजे तुझी इसमें ऑइल डालेंगे थोडा तो अंदर निकल का रहता है. थोडं आतमध्ये चिपकलेलं असतं ते काढायचं म्हणजे डोक्याला ताप असतो. दिनेश कसं वाटतं तुला. एकदम मस्त वाटतंय. बघूया तर फायनल रिझल्ट आपण हँडल लावू. सो दिनेश आणि मी खूप टॅन झालो आहे. ऊन आहे खूप. दिनेश ऑलरेडी टाइम आहे. दिनेश ऑलरेडी टॅन आहे आणि मी पण थोडा टॅन झालो आहे रातभर. आता इथे सुजितकडे गाडी आली आहे. मला वाटतं ही 2011-12ची मॉडेल आहे. कितने का मॉडेल आहे कभी सांग. 12 का ना. आपण बरोबर गेस केलाय. तर तो आता भाऊ मुंबईला चाललाय. तर त्याचा हा स्टॉक सायलेन्सर आहे. तो थोडा खराब झालाय पण ठीक आहे, मुंबईला जाण्यासाठी चालतंय. सो तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे.
हँडल चांगली आहे, बुलेट आहे. बाईक चेंज करायचं मन होत नाही ना? नाही हीच ठेवायची. हेच ठेवायचे. भाई एकदम मला एकदम चांगलं वाटलं. तुम्ही बुलेटचे फॅन आहे. आणि सुजितचा भाऊ अजित आहे, तो आता हे सगळं सायलेन्सर चेंज करून देईल त्यांना. काय बोलतो? रिस्टोर करायची होती मला, तो पण ओळखीचा आहे. रिस्टोर करायचे ना तुला, तर माझ्याकडे एक बॉम्बे कस्टम वर्क म्हणून आहे भायकाळ्याला, मी तुला नंबर शेअर करतो. तू त्याच्याकडे घे. तो पूर्ण गाडी पेंटिंगचे तुला 45,000 रुपीज घेईल पेंटिंगचे, पण तो रॉयल एनफिल्डसाठी काम करतो. त्याचा इन्स्टाला पेज आहे, तू चेक करू शकतो, बॉम्बे कस्टम वर्क म्हणून. त्याला कॉन्टॅक्ट कर, त्याच्याकडे जा, त्याला माझं नाव सांग की ओंकार पनवेलवरून, ज्याने SS हँडल टाकलेलं. मी हे हँडल आहे ना, कुठे गेलं रे दिनेश? आपलं हँडल कुठे आहे ते बघ, मोठंवालं हँडल आहे हे वाला. ते मी हँडल त्याच्याकडे टाकलेलं. ते मस्त हँडल आहे, पण ते मी बाईक चेंज करणार आहे म्हणून मग मी आता ते काढलं. आणि माझा मित्र आहे खास, त्याच्या बाईकला आम्ही ते फिट करतो. सो तुला जायचं असेल तर बॉम्बे कस्टम वर्कला तुझा. जवळ शॉर्ट्स क्लोज शॉर्ट्स. पेप्सी नहीं पीती. ये देखो जहर पी रहा है, देखो ये देखो, ये इंसान जहर पी रहा है. सो दिनेश, तुला सांगतो मी की तो दिनेश हँडल टाकल्यानंतर कदाचित हँडल हलू शकतो, कदाचित. आता माझी गाडीला 10 वर्ष झाले म्हणून ते त्याचे थ्रेड्स गेले होते इथले, त्यामुळे कदाचित ते हलत असेल. मग मी पॅकिंग टाकलेलं, त्याच्यानंतर हलत नव्हतं. पण तू टाकून बघ. आता आपण पॅकिंग टाकलं नको, तू असं नॉर्मल हँडल टाकून बघ. जर लागलं तर मग पॉलिश पेपर असतो, त्याची पॅकिंग तुला नंतर तिकडे जाऊन टाकावं लागेल. तर कोणताही मेकॅनिक तुला टाकून देईल, किंवा तू घरी ओपन करू शकशील तर घरी पण ओपन करू शकतोस, नाही तर इकडे आलंस तर आपण करू. काय इश्यू आहे? बाकी इकडे मस्त आहे भाई. तुला कसं पाहिजे हँडल? असं एकदम स्ट्रेट पाहिजे की थोडं खाली पाहिजे? स्ट्रेट चालेल मला. एकदम स्ट्रेट. दोन दिवसासाठी काय करायचं? तो याला कदाचित थ्रेड मारावे लागतील होल. तर मस्त वाटतं या बाईकला हँडल, खतरनाक वाटतं एकदम. काही नाही, लावल्यावर अजून चांगलं वाटेल. हे का चेंज केलं? चेंज वरती टाकलेस? तो भाऊने हे टाकले ते, त्याला कदाचित बीपीचा त्रास व्हायला असं वाटतं. सो थोडं पुश करायला चांगलं वाटतं. ओके. मला असं वाटतं की काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण सुजित भाई मला वाटतं की ओके करून देणार आपल्याला. कारण की जुने हँडल्सचे होल्स आणि हिचे होल्स वेगवेगळे आहेत. हिला होल्स ॲक्च्युली आपल्या क्लासिकच्या हिशोबाने होते, पण कदाचित बसेल असं वाटतं, अंदाज आहे. तुझे लॉग झाला बंद होतं काय? व्हिडिओ काय लॉग झाला बंद होते काय? हो, बसलाय.
मला असं वाटतंय की हँडल फिरताना वायर ती केबल नाही होईल. ती वायर जी आहे ना तिथून ये अंदर से है ना सुजीत भाई, वायर इसका ना अंदर से दिया है. काय मरणाचं ऊन आहे. उसके बाद वो थोड़ा देर आके देता हूँ. उसको बोल थोड़ा एकदम देर आराम खतरनाक लेके लूप देता हूँ. आहे. खतरनाक. ॲक्च्युली क्लासिक कसं आहे, क्लासिकला काही सूट होत नाही मला असं वाटतं. आणि मी खूप सारे मॉडिफिकेशन केलेले, हँडल टाकून बघितलं, सगळे गार्ड्स टाकून बघितलं. बट क्लासिक इज अ स्पोर्टी लुक ऑफ बुलेट. सो क्लासिकला हे सगळं मॉडिफिकेशन सूट होतं. क्लासिक आहे स्टॉक तशीच चांगली, पण ही बुलेट आहे. उसका गाड़ी एकदम लेके heavy गया. वाटते आणि एकदम छान वाटते. ती स्वीट होती आहे, ती टँक मोठी आहे आणि हिला हँडल पण खूप भारी होतं आणि आपला भाऊ पण खूप मोठा आहे. चांगले वाटते. मध्ये दादा पण आता बोलतोय की एकदा घरावर झाला सांगा की गाडीचा विषय काय. फोर व्हीलर तू सोडते का नाही म्हणते गाडी बघ भाई साहेब काय फोर व्हीलर आहे. फोर व्हीलर तू बघवत असतो सोंटे कुठल्या कंपनीची? बघ सोंटे कंपनीचं नाव आहे. नको, आपली रॉयल एनफिल्ड. वन्स रॉयल एनफिल्ड ऑलवेज अ रॉयल एनफिल्ड. चांगली आहे बाईक. तू त्याची ॲडव्हेंचर टूरर बघशील ना बाईक, तुला असं वाटेल की बेनेली आणि अशा काइंड ऑफ ना. तू फक्त बघ त्याच्या फक्त बटन स्विचवरती तुला वायझर वर खाली होणं, टँकचं कॅप ओपन होणं. तुझं जे बजेट आहे ना, जे रॉयल एनफिल्डचं जे तुझं ह्याचं हिमालयनचं जे बजेट आहे ना, त्याच्यामध्ये ती गाडी येते तुला. पण अरे नंतर त्यांचे सर्व्हिसिंग कॉस्ट खूप असतात रे. मग बटन गेलं पाण्यात, बटन इलेक्ट्रिकल पार्ट त्यांचे एकटा कव्हर होत नाही इन्शुरन्स मध्ये. आम्ही आता हँडलला थ्रेड करायला आलो, कारण की ते जे स्विच असतात ते इथे बसत नाही आहे. आणि की ह्याला एक छोटंसं असं खाली नट असतो, तो त्या होलमध्ये बसला पाहिजे म्हणजे अटकतो. आणि ही जी गॅप आहे ती गॅप दिसणार. दोन्ही साईडला सेम प्रॉब्लेम आहे. ते इथे हे JP ऑटो इंजिनिअरिंग म्हणून आहे, त्यांच्याकडे आलं. आणि शिवाय हे साईडला जे होल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही कॅप बसवायची आहे. तर त्याचे पण होल थोडे मोठे करायचे. तर आता काम चालू केलं आहे, बघूया. इथे गॅप कुठेच नाही. पुढं काम झालेलं आहे आपलं. आता फक्त हे बाजूचे थ्रेड मारायचं. कसं वाटतं हँडल व्हावा? हँडल मस्त वाटतंय. लेट्स गो. सो दिनेश, कसं वाटतं तुला? आता राईड एक्सपिरियन्स करून बघूया. ओव्हरऑल फिट अँड फिनिश एकदम मस्त आहे हँडलची, आवडलं. आता लॉंग राईड करून कळेल मला कसा आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स याचा. थँक्स ओंकार, आय विश यू त्यामुळे हे पॉसिबल झालं. आय विश यू ऑल द बेस्ट अँड हॅव अ सेफ जर्नी. खूप चांगली राईड कर. लवकरच आपण एक चांगली राईड चालू करू, सगळ्यांना मोटिवेट करू रॉयल एनफिल्ड घेण्यासाठी आणि एक कम्युनिटी बनवू. येस, फॉर शुअर. सो ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता, एकदम मस्त वाटतं. दिनेश हॅपी आहे. बाय गाईज. जा सावकाश. चल ओके बाय. हां हो निक्स, पोचलास की फोन कर. हा सगळा रस्ता. हा सरळ जा, ब्रिज खालून राईट. ओके.